ठीक आहे, आपण सुरू करूया. भाजीपाला गुणवत्ता मापदंड म्हणजे क्वालिटी पॅरामीटर्स म्हणतात. क्वालिटी पॅरामीटर्स. आता पहिल्यांदा प्रस्तावना, इंट्रोडक्शन. तर जेव्हा आपण भाजीपाल्याचे उत्पादन घेतोय, उदाहरणार्थ आपण टोमॅटो पिकाचं उत्पादन घेतो, बटाट्याचं उत्पादन घेतो, वांगी उत्पादन घेतो, दोडका उत्पादन घेतो. हे जे काही उत्पादन घेतलं की त्या घरच्यासाठी उत्पादन घेतलीत का, तर ही सगळी व्यावसायिक शेती आहे. आपण जी काही उत्पादन घेतली ती व्यावसायिक शेती आहे. जेव्हा आपण व्यवसाय म्हणतो त्यावेळेला उत्पादक आणि ग्राहक या दोन गोष्टी आल्या. कस्टमर महत्वाचा ठरला. मग जेव्हा आपण आपली उत्पादनं बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतोय, आता बघतोय आपण सध्या हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय की उत्पादक शेतकऱ्यानं कोणत्या पद्धतीनं बाजारात भविष्यामध्ये यावं, कस्टमरची व्यवस्था कशी असणार आहे, ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून रोल काय असणार आहे, त्या अनुषंगाने हा टॉपिक महत्वाचा आहे. तर ही जी काही भाजीपाला उत्पादन आपण केलेली आहे, हा ग्राहक ज्या पद्धतीचा स्वीकार करेल, जसं तो त्याच्या पदरामध्ये तो माल घेईल तरच तो आपला पैसे देणार. तो म्हटला की मला टोमॅटो पसंतच नाही कारण ते केलेलं नाही, आपण त्याला जबरदस्ती करू शकतो, आपण त्याच्या गळी उतरू शकतो. केव्हा की ह्याची समजा बाजारातली किंमत 2 रुपये आहे, हे आपण जर 50 पैसे तर तो घेतो लगेच. लक्षात येते. त्यामुळे जेव्हा आपण क्वालिटी पॅरामीटर्स म्हणतो, आता वांगी, काही लोक म्हणणार की हे मला भरीत करण्यासाठी ठीक आहे, मात्र भाजी करण्यासाठी योग्य नाही. त्याचा मुद्दा बरोबरच आहे. मी सॅम्पल वेळापत्र आणलेले आहेत. आता हे ठीक आहे, कस्टमर मी महिन्याच्या दराने खरेदी करतो, ह्याला जर कोंब असतील तर तू परत दर कमी म्हणणार. त्यामुळं प्रत्येकाकडं गवार, आता ह्या पद्धतीची गवार असेल तर तो दर कमी मागणार, हे असेल तर ठीक आहे म्हणणार, 100 रुपये किलोने घेतो म्हणा, हे मात्र तुम्ही 70 रुपये किलोने द्या म्हणा. त्याचं शेवटी त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे की त्याची जी काही गुणवत्तेची निकष डोक्यात बसलेले आहेत. त्याची भेंडी कशी असावी, गवार कशी असावी, दोडका कसा असावा, बटाटे कसे असावेत, कांदा, लसूण, हे सगळे जे काही आहेत भाज्यांचे प्रकार, फळभाजी असू दे, पालेभाजी असू दे, मूळ भाजी असू दे, कंद भाजी असू दे, शिंग भाजी असू दे, त्याच्याकडे ठरलेले त्याचे निकष आहेत. ते निकष आपण जेवढं चांगल्या पद्धतीनं देऊ तेवढं तो पैसे जास्त देतो. त्या निकषामध्ये पुढचं आपण करू शकलो नाही तर त्यामध्ये फटका बसतो. शिवाय निकष पूर्ण करून सुद्धा विकणारे जास्त आणि घेणारे कमी असतील त्या मानाने तरी दर पडतो. जे गुणवत्ता जर चांगली नसेल दर जास्त मिळण्याची शक्यता आहे का? जवळजवळ शक्यता नाही. शक्यता अशाच वेळेला आहे की त्या ठिकाणी बाजारामध्येच भेंडी कमी पाहिजे, बाजारामध्येच गवार कमी पाहिजे. 100 लोक विकणार आहेत त्यामुळे दोघा ठिकाणच्याकडेच गवार पाहिजे आठवडा बाजार विचार केला. लक्षात येईल. त्याच वेळेला दर त्याला मग जरी त्याची क्वालिटी कमी असेल तरी दर मिळू शकतात. मात्र आपण असं म्हणून चालत नाही, कारण आपण तयार करणारी उत्पादन बाजारामध्ये विकायला किती लोक येणार आहेत, किती शेतकरी येणार, किती प्रोड्युसर असणार ह्याचा आपला अंदाज येत नाही. आणि शिवाय जेवढं आपण हे जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जेव्हा जातो तेव्हा आपण कोणत्या देशातला, कुठल्या राज्यातला, कुठल्या जिल्ह्यातला माल आपल्या स्पर्धक असणाऱ्या बाजारपेठेमध्ये याचा अंदाज घेता येईल. त्यामुळे सोपं काम हेच असतं. आपण तयार करणारी जी काही भाजीपाला उत्पादन आहे ती गुणवत्तापूर्ण असते. ती गुणवत्तापूर्ण असतील तर आपण ते कुठल्याही बाजारात विकू शकतो. लक्षात येते. कुठल्या बाजारात विकू शकतो आपण, लोकल मार्केट पासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण ते विकू शकतो. फक्त प्रत्येक बाजारपेठेत थोडा थोडा फरक असतो. आपण जे काय पॅरामीटर्स बघणार आहोत हे किमान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पॅरामीटर्स बघणार आहोत. तर एवढी याची प्रस्तावना, म्हणजे मापदंड चांगले असायलाच पाहिजे. जरीही शेतामध्ये तयार उत्पादन असले, ह्याला काय साचा नाहीये, वांगी किती मोठं व्हावं आणि कलिंगडानं किती लहान राहावं, कुठला काय काय साचा नाहीये. मात्र तरीही त्या ठिकाणी स्पर्धेला इतर शेतकरी असल्यामुळं ग्राहकांच्या गरजेनुसार, ग्राहकांच्या विचारानुसार, ग्राहकांच्या पसंतीनुसार ही उत्पादनं देणं काळाची गरज आहे. एवढीची प्रस्ताव. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊन नेमक्याची व्याख्या कशाला म्हणतात, मापदंड व्याख्या म्हणून. तर एखाद्या भाजीची ग्राहकानं स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून असणारे गुण म्हणजे भाजीपाल्याचे गुणवत्ता मापदंड. एखाद्या भाजीसाठी
ग्राहकांनी स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारे गुण म्हणजे भाजीपाला गुणवत्ता मापदंड, क्वालिटी पॅरामीटर्स. म्हणजे टोमॅटो असा असेल तर तो घेतला जातो, वांगी अशा स्वरूपात असेल ताजी, योग्य आकाराची, चांगल्या चवीची, तर तो घेतो. बटाटा योग्य आकार, रंग पाहून तो घेतो. तर क्वालिटी पॅरामीटर्स म्हणजे ग्राहकाकडून स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारे गुण म्हणजे क्वालिटी पॅरामीटर्स किंवा गुणवत्तेचे मापदंड, त्याची व्याख्या. आता ह्या गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक काय आहे? तर पहिल्यांदा व्हरायटी कोणती आहे? तर व्हरायटी मिरची पुसा ज्वाला असेल, पुसा संकेश्वरी असेल, पुसा सदाबहार असेल तर त्याची क्वालिटी चांगली असते, कारण ते आतापर्यंत प्रयोग करून सिद्ध झालेलं आहे. लक्षात येईल. म्हणजे जात कोणती आहे, व्हरायटी कोणती आहे अवलंबून. मशागत, काढण्याची पद्धत कशा पद्धतीने, यांत्रिक पद्धतीने असेल तर त्यावेळी इजा होते. आपण हाताने जर खणून बटाटे काढणार असो तर कमी इजा होते. बटाटा डिगरने जर आपण केला प्रयत्न तर थोडंसं इजा होऊ शकते. त्यामुळे काढण्याची पद्धत कशी आहे, आपण जेवढं मनुष्यबळाचा उपयोग करून आपण जेवढी काढणी करू तेवढं कमीत कमी नुकसान आहे, कमीत कमी त्याची क्वालिटी खराब होणार. मग सगळंच आपण करू शकणार नाही, त्यामुळे यंत्राचा उपयोग करावा लागतो. पुढे मग त्याला ग्रेडिंग करताना वेगळं करायचं, झालेले बटाटे पुढे घ्यायचे नाही. त्यानंतर हवामान, काढणीचं हवामान कोणतं आहे? पावसाळी हवामान असेल, भरपूर ऊन असं आपण काढणी केली तर त्याची क्वालिटी कमी होते. म्हणजे सकाळच्या वेळेला सायंकाळी काढणी करायला लागते. मग सगळं प्रॅक्टिकल सिद्ध होईल, शक्य होईल का? त्याच्याचा मार्ग आपण काढावे. सगळंच आपण सकाळच्या करू शकत नाही. ज्यामध्ये शक्य तेवढं बदल जरूर करायला पाहिजे. आपण काढण्याची वेळ बदलली की क्वालिटीवरती परिणाम होतो हे आपल्याला माहिती पाहिजे. तेवढा आपण पुढे विचार तो करायचा. आपण पुढे जाऊन म्हणून चालत नाही की चुकलं. लक्षात येईल. त्यामुळे हवामानाचा आणि गुणवत्तेचा परिणाम होतो. त्यानंतर काढणीची वेळ. आता काढणी हवामानामध्ये असं येतं की ऊन, वारा, पाऊस आणि काढणीची वेळ सकाळची किंवा सायंकाळची. तर शक्यतो कमी तापमान असताना सकाळी किंवा सायंकाळी साजरी करायची. त्यानंतर अवजारे. आता अवजारे म्हणजे आपण यंत्राने काढणी करतो का हाताने काढणी करतो, तर ती अवजारे कशा प्रकारची आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, त्याला कुठं आधीमध्ये इजा होते का, किंवा त्याच्यामध्ये तसं हाताळायचं कौशल्य आहे का, या पद्धतीने अवजार आपण बघायचे. ट्रॅक्टर माउंटेड असलं अवजार किंवा मनुष्यबळ करून आपण करू शकतो. तर हे सगळं आपल्याकडं क्षेत्र किती आहे, आपण किती काढणी करणार, मनुष्यबळ किती आहे, यंत्राचा उपयोग आपण करू शकतो हे बघून ठरवायचं असतं. हाताळणी. आता काढणी केल्यानंतर उन्हामध्ये आधी काळ आपण ठेवलं तर हाताळणी चुकली, सावलीमध्ये लवकर आणून ठेवलं तर हाताळणी चांगल्या पद्धतीने झाली, खर्चलेल्या भागावर आपण आणून ठेवलं तर हाताळणीमध्ये समस्या आली. म्हणजे काढल्यानंतर ते शेतकऱ्यानं कस्टमरकडे देईपर्यंत जी काही मधली सांभाळण्याची क्रिया आहे त्याला हाताळणी, हँडलिंग म्हणतात त्याला. हाताळणी म्हणजे हँडलिंग. तर तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं सेफ हँड्स मधून घेऊन जाताय त्यानुसार ते त्याचं क्वालिटी अवलंबून असतं. विक्रीचा काळ. आता विक्रीचा काळ म्हणजे कसा आहे की आपण काढणी केल्यापासून किती वेळात ते विकतो. 2 तासात विकलं तर चांगला राहील, 8 तासात विकलं तर अधिक वेळ लागेल, 12 तासात अधिक वेळ लागला की तुझी क्वालिटी फरक पडू शकतो. तेच आपण जर त्याला आणखी मग चांगल्या पद्धतीनं फ्रीजला किंवा इन्सुलेटेड व्हॅन मधून घेऊन गेलो तर ते परत त्याची क्वालिटी चांगली टिकून राहू शकते. त्याचा स्वच्छता पुढचा मुद्दा. आता स्वच्छतेमध्ये कसं अपेक्षित आहे तर काडी कचरा किंवा टाकाऊ भाग किंवा लोअर ग्रेडची फळं भाज्या सुरुवातीच्या ठिकाणीच कमी करायची, पुढेपर्यंत घेऊन जायची. स्वच्छता जेवढी चांगल्या पद्धतीने आपण ठेवू, ग्लोव्ज वापरणं, आता कोविड सगळ्यांना माहिती आहे, पाणी वापरणं चांगलं, जी काही व्हॅन घेऊन जाते स्वच्छ असली पाहिजे, अशा पद्धतीने स्वच्छतेचा आणि क्वालिटीचा जवळचा संबंध आहे. त्यानंतर रोग आणि कीड. त्याच्यामध्ये रोगग्रस्त आणि कीडग्रस्त जे आहेत, रोग आणि कीड, तर ते मार्केटला घेऊन जायचं नाही. समजा ह्याच्यामध्ये थोडं रोगग्रस्त आहे, हे मार्केटला घेऊन जायचं नाही. हे एवढं असेल तर कस्टमर म्हणतो की काही लॉट खराब आहे. त्यामुळे रोग आणि किडीची उपस्थिती असेल तर तो माल कस्टमरपर्यंत घेऊन न जाणं हे महत्वाचं आहे. तर तो गुणवत्तेवर परिणाम करणारा मापदंड आहे. लक्षात येते. तर इथपर्यंत तुम्हाला गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक आपल्या समोर सांगितले. पुन्हा सांगतो, जात महत्वाची आहे, योग्य व्हरायटी निवडणं गरजेचं आहे. मशागत करत असताना कमीत कमी इजा होणारी मशागत आपण करावी. म्हणजे आंतर मशागत असेल, काढणी असेल, हार्वेस्टिंग असेल, तो मशागतीचा भाग आहे. हवामान शक्यतो थंड वातावरण बघावं. काढणीची वेळ सकाळची किंवा सायंकाळची बघावी. अवजारं इजा होणार नाही तशी अवजारं वापरावी. मनुष्य यंत्र सुद्धा जर ट्रॅक्टरचं यंत्र असू दे. त्यानंतर हाताळणी चांगल्या पद्धतीने सेफ हँड्स म्हणून हाताळणी करावी. विक्रीचा कालावधी हा कमीत कमी असावा काढल्यापासून विक्रीचा. त्यानंतर स्वच्छता. तर जी काही हाताळणीची क्रिया आहे तिथून ते पॅकिंग करण्याकडे स्वच्छ चांगले असेल. रोग आणि किडीची उपस्थिती असेल तर तो माल पुढेपर्यंत घेऊन न जाणं, ग्रेडिंग मधून त्याला बाजूला काढणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आता मापदंड जे आहेत, निकष जे आहेत,
तर ते कोणकोणते आहेत बघा. रंग आणि दिखाऊपणा कसा आहे, पोच कसा आहे, स्वाद आणि सुगंध कसा आहे, आहार मूल्य कसं आहे, 4 मुद्दे घेतलेले आहेत. आता रंग, ह्याचा जो काय अपेक्षा रंग आहे पिवळसर रंग असणं, तर हा रंग म्हणतो. दिखाऊपणा दिसण्यासाठी चांगला पद्धतीने पाहिजे. रंग जेव्हा चांगला राहतो टोमॅटोचा रंग, तर ह्याच्यामध्ये लायकोपिन कंटेंट चांगला असेल तरच ते चांगल्या पद्धतीने पिकून तांबडसर राहतं. याच्यात अजून तयार होणार आहे सॅम्पल मुद्दाम वेगळ्या पद्धतीचे आणते. तर रंगाचा आणि त्यामध्ये आतमध्ये कॅरोटीन घटक आहे का, किंवा रंग आणणारे लायकोपिन सारखे घटक आहेत का, ते असतील तरच तयार होतात. हे कस्टमरला येते त्याची देणं घेणं नाही. टोमॅटो लाल चुटूक आहे की तो बघणार आपण, फक्त आपल्याला उत्पादक माहित पाहिजे. त्यातले आपण शास्त्राचे ज्ञाते म्हणून आपल्याला माहित पाहिजे त्यामध्ये कुठले घटक असल्यामुळे त्यात रंग चांगला येतो. आणि दिखाऊपणा कधी असेल तर ह्याच्यामध्ये पाण्याचा चांगला असेल तर तो फुगीर अवस्थेत राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन घेतलं, योग्य वेळेला काढणी केली, त्याला पाणी चांगलं दिलं तर त्याला क्वालिटी चांगली हे लक्षात येतं. नंतर पोत, पुढचा जो पोत आहे तो आपण स्पर्श करून किंवा पाहून ठरवू शकतो की किती हा घट्ट आहे, किती आहे तो दिसायला कसा आहे, आणि तिथं हाताळायला कसा राहतो, फिलिंगला कसा आहे. फिलिंग आपण बघतो ना असं हातामध्ये घेऊन पाहतो हे कसं आहे ते, त्यातून आपल्या लक्षात येतं की ह्याची क्वालिटी चांगली आहे. आणि तो पोत त्याचा आपण ठरवतो. टेक्स्चर कसा आहे, पोतचा टेक्स्चर म्हणतो. हा पोत म्हणजे टेक्स्चर. त्यानंतर पुढचा आहे तो स्वाद, स्वाद आणि सुगंध. तर स्वाद म्हणजे टेस्ट, TEST नाही, आणि सुगंध म्हणजे फ्लेवर. तर फ्लेवर हा काळासाठी असतो. आपण जेव्हा याचा स्मेल घेतो तर हा थोडा वेळ असतो, आणि टेस्ट मात्र कायम स्वरूपी असतं. पण कट करून केल्याने ताजा असताना टेस्ट अधिक चांगलं राहते, थोडं शिवाय टेस्ट कमी राहते. शक्यतो काय आपण आंबे खरेदी करताना टेस्ट आपण बघतो, कलिंगड खरेदी करताना आपण ते कट करून बघतोय. आणि जो काही सुगंध बघायचा आपण नाकाने स्मेल करून बघतो. त्यामुळे हे जे दोन्ही घटक आहेत ते जेवढं ताजा असेल तेवढा त्याचा सुगंध चांगला असेल, आणि स्वाद ती क्वालिटी चांगली, आणखी त्याची उत्पादनाची प्रोसेस चांगली असेल तर त्याचा स्वाद सुद्धा अधिक काळ टिकून राहतो चांगल्या पद्धतीने. त्यामुळे ह्या दोन्ही निकषावरती त्याचा मापदंड आपण ठरवतो. बऱ्याच वेळेस आपण नजरेने बघतोय, नजरेने बघून ठरवतो. नजरेला चांगला असेल तर स्वादाकडे आपण जातो, नसेल आपण घेत नाही. हे खरेदी केलं जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं स्वाद आणि सुगंधाचा मुद्दा आहे. त्यानंतर आहार मूल्य शेवटचा मुद्दा आहे. आहार मूल्य. तर आता आहार मूल्यामध्ये कसं आहे, आपण कशासाठी आहारामध्ये घेतो, तर याच्यामध्ये जीवनसत्व किती आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C किती आहे, हे तपासण्यात आपल्याला कळतं. हा जो मुद्दा आहार मूल्याचा प्रयोगशाळेत तपासण्यावरती क्रिया आहे. मग आपल्याकडे तशी तर पद्धत आपल्याकडे अजूनही नाही, परदेशामध्ये मात्र आहे. तिथं खरेदी करत असताना किंवा तयार झालेला प्रोडक्ट जो आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहे, फॅट्स किती आहे, व्हिटॅमिन्स किती आहेत हे बघितलं जातं. आपल्याकडे ती अजूनही पद्धत नाहीये. फक्त एवढं नक्की की ताजं, स्वच्छ, चांगल्या रंगाचं असेल तर ह्याच्यामध्ये घटक चांगले आहेत, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन C चांगला असं पण गृहीत धरतो. आहारमध्ये म्हणजे कळतं. तर ह्या ज्या काही भाज्या आहेत तर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन A प्रामुख्याने कॅरोटीन घटक यातून मिळतो आपल्याला, डोळ्याचे विकार होऊ नये. हे चांगलं रसरशीत असलं व्हिटॅमिन A चांगलं असं गृहीत धरतो. लक्षात येईल. हे जर शिळपटलेलं असेल, जुनं झालं असेल, नको झालं असेल, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन A कमी झालेलं असतं हे लोक गृहीत धरतात. मात्र आपण आणखीन जर शास्त्रशुद्धीचं जर राहायचं असेल आपल्याला तर हे प्रयोगशाळेत तपासावं लागतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात खरेदी करायची आहे, 10 टन खरेदी करायचं आहे कॅरॉट किंवा गाजर, लॅबमध्ये आपण टेस्ट केलं की व्हिटॅमिन किती आहे हे कळतो आपल्याला. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी कॅन्डी करत असताना ह्याच्यापासून प्रिझर्व करत असताना हे बघायला लागतं. आणि आपण लोकल पातळीवरती आपण भाजीच करतो नाही, किंवा हिचं आपण काय करतो, कोशिंबीर करतो. तर हिच्या रंगावरून, हिच्या चवीवरून कट करून आपण खाली आपल्याला कळतो. तर अशा पद्धतीनं आहार मूल्य हा जो मुद्दा आहे तर त्यामध्ये आहारविषयक घटक किती आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन किती आहे, त्यामध्ये प्रोटीन्स किती आहेत, त्याच्यामध्ये कर्ब पदार्थ किती आहेत, त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किती आहेत, त्याच्यावरून आपण ठरवत असतो. आता हे जेव्हा आपण म्हणतो की हा थोडं निबर आहे किंवा थोडं लागलेलं आहे, हे स्वच्छ करून चांगल्या पद्धतीने कस्टमरला पर्यंत देणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं क्वालिटी करायला तुम्हाला सांगितलं. आता शेवटचा मुद्दा उपयुक्त जाती. तुम्ही त्याकडे सांगणार आहे तुम्हाला टोमॅटोमध्ये धनसरी भाग्यश्री त्याच्या 2 जाती आहेत. तर त्याच्यामध्ये चांगला रंग असणं, ट्रान्सपोर्ट क्वालिटी चांगली असणं, त्याला चव चांगली असणं, सगळ्या गोष्टी त्या 2 जातीने सिद्ध केल्या. त्यात नाथ सीड्सची व्हरायटी चांगली नाही असं नाही, पण एक उदाहरणार्थ समोर दिले टोमॅटोच्या हे 2 जाती आहेत. त्यानंतर पुसा रुबी पण चांगली आहे. त्यानंतर अर्का सौरभ नावाचा आपण ह्या 4 जाती तुम्हाला सांगितले. त्यानंतर मिरची त्यामध्ये पुसा ज्वाला, संकेश्वरी, पुसा सदाबहार हे 3 जाती सांगितल्या मिरचीसाठी. म्हणजे
ही मिरची व्हरायटी काय रेग्युलर मध्ये नाही, आता सॅम्पल्स आपल्या समोर आहे. त्याच्यामध्ये पुसा ज्वाला, संकेश्वरी आणि पुसा सदाबहार हे 3 जाती आहेत. तर याच्यामध्ये चव चांगली असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये जी काय पंजन्सी आहे, तिखटपणा आहे तो चांगला असतो. त्याच्यावरून मी मिरची सांगितली. त्यानंतर वांगी पीक जर आपण घेतलं तर वांगीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी असतात. रुचिर आहे ती प्रसिद्ध आहे आपल्याकडं. बऱ्याच वेळेस कुडची लोकल व्हरायटी जास्त चालते. बटाट्यासाठी त्याच्यामध्ये खुपरी पण सुरू जाते. खुपरी चंद्रमुखी